नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ. राष्ट्रपती मुर्मूंनी दिली मोदींना पंतप्रधान पदाची शपथ. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यामधील 6 खासदारांना मंत्रिपद. भाजपकडून गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मोहोळ यांना मंत्रिपद, तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधवांना संधी. राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राजनाथ सिंह यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. मागच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री. अमित शहानी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. मागच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री, गांधीनगरमधून 2 वेळा खासदार. पहिल्यांदा खासदार होताच मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रामध्ये मंत्रिपद, तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि भाजपच्या रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. नड्डा सध्या राज्यसभेचे खासदार, तर मागच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिसऱ्यांदा कॅबिनेटमध्ये वर्णी. पियुष गोयल यांनी दुसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ. गोयल उत्तर मुंबईतून खासदार, तर 2019-2024 मध्ये रेल्वे, वाणिज्य, उद्योग मंत्री. निर्मला सीतारामन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. सीतारामन 2019 मध्ये सरकारमध्ये अर्थमंत्री. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला कॅबिनेट नाही, तर राज्यमंत्रीपद. प्रतापराव जाधवांनी घेतली स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्रीपदाची शपथ. मुख्यमंत्री शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला. शिवसेना कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून कार्यकर्त्याला प्राधान्य. प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यावर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांना त्यांचा मुलगा मंत्रिपदासाठी योग्य वाटत नसेल. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर रोहित पवारांचा खोचक टोला. गल्लीमधील नेत्यांनी दिल्लीमधल्या घडामोडींवर बोलू नये. रोहित पवारांनी मतदारसंघासाठी काय केले ते पाहावं. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा रोहित पवारांना टोला. अजित पवार गटाला राज्यमंत्रिपदाची ऑफर होती. पुढच्या वेळेस दिल्यास कॅबिनेटच द्या. दादा गटाची मागणी. देवेंद्र फडणवीसांची माहिती. मोदींच्या सरकारमध्ये अजितदादांच्या गटाला एकही मंत्रिपद नाही. कॅबिनेट मंत्रिपदासाठी आम्ही थांबायला तयार. अजित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाला मंत्रिपद न मिळणं यात आश्चर्य नाही. भाजपवाले मित्रपक्षांशी कसे वागतात हे पाहिलंय. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. उपयुक्तता संपली की फेकून द्यायचं हे भाजपचं धोरण. अजित पवार गटाची उपयुक्तता संपली हे भाजपनं ठरवलं. विजय वडेट्टीवारांचा अजित पवार गटाला टोला. एकनाथ खडसेंनी दिल्लीला जाणं म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. खडसे कोणत्या पक्षामध्ये आहेत, त्यांना कुणी दिल्लीला बोलावलेलं नाही. मंत्री अनिल पाटलांची खडसेंवर टीका. राष्ट्रवादीमध्ये आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो. तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मी आता एकत्र मिठी मारू का? राष्ट्रवादीमधल्या नाराजीच्या प्रश्नावर अजितदादांचं मिश्किल विधान. आज राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन. राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजन. सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार. अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन. खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण, तर संध्याकाळी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन. पुण्यामध्ये सकाळी 10 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण समारंभ. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची आज सेना भवनामध्ये बैठक. उद्धव ठाकरेंनी दुपारी 12:30 वाजता बोलावली बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा होणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या पाहणीनंतर कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार. आठवड्यामध्ये शनिवार, रविवार प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे मार्ग राहणार बंद. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांच्या घरामध्ये उभी फूट. मनोहर नाईक यांचे सुपुत्र ययाती नाईक विधानसभा लढणार. नाईकांचे दोन्ही पुत्र विधानसभेत आमने सामने भिडणार. मनसेची 13 तारखेला मुंबईमध्ये महत्वाची बैठक. वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहामध्ये सकाळी 10:30 वाजता बैठकीचं आयोजन. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. मराठा समाजानं शांत राहावं, अंतरावलीमध्ये येऊ नये. मनोज जरांगे पाटलांचं समाजाला आवाहन, तर आरक्षण देण्याची गृहमंत्री आणि एसपींना विनंती. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 3रा दिवस. जरांगे मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम. जरांगेंच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील. सगळे सोयरे संदर्भात मार्ग काढण्यासाठी सरकारचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिलं तरी पवारांचं गुणगान गातात. ज्या सरकारनं आरक्षण दिलं त्यांच्यावरच टीका. गिरीश महाजनांचा जरांगे पाटलांवर निशाणा. खासदार संदीपान भुमरेंच्या मुलानं घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीमध्ये भेट घेत साधला जरांगे पाटलांशी संवाद. जरांगे पाटलांच्या उपोषणाला नांदेडमधून मोठा प्रतिसाद. नांदेड जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात. तालुक्यामधल्या सायाळ, वरखड, वाकी,
मरळकसह पंचक्रोशीमधील नागरिकांचा उपोषणामध्ये सहभाग. बुलडाणा जिल्ह्यामधल्या बीबी शहरामध्ये कडकडीत बंद. पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी शहरवासियांकडून बंदचं आवाहन. अमरावतीच्या राजकमला चौकामध्ये खासदार बळवंत वानखेडेंचे बॅनर फाडले. मोदींच्या शपथविधीच्या जल्लोषादरम्यान बॅनर फाडल्याचा प्रकार. सोलापूरमधल्या करमाळ्यामध्ये माजी आमदार नारायण पाटलांचा जनसंवाद दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा दौरा. नंदुरबारमध्ये हिना गावित मतदारांचे आभार मानणार. मतदारसंघातील प्रत्येक गावातील लोकांशी संवाद साधणार. जळगावात मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचं पहिलंच कार्यालय. भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय. भारताच्या 120 धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा संघ 4 मुंड्याचीत. भारताचा 6 धावांनी अफलातून विजय. भारताकडून ऋषभ पंतनं सर्वाधिक 42 धावा ठोकल्या तर जसप्रीत बुमराहनं भारताच्या विजयाचा कळस रचला. बुमराहनं 4 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा खर्च करत पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलं. भारताचा पाकिस्तानवर दमदार विजय. भारताच्या विजयानंतर नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये मोठा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद साजरा. स्पेनचा युवा टेनिसपटू कोर्लस अल्काराजने रचला इतिहास. जर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेव्हला हरवत अल्काराजनं मिळवलं फ्रेंच ओपनचं विजेतेपद. पुणे शहरामध्ये पालेभाज्यांचे दर तेजीमध्ये. पावसामुळे आवक कमी झाल्यानं दरामध्ये वाढ. महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता. पुणे शहरामध्ये ऑनलाईन टास्कच्या आमिषानं महिलेसह दोघांची 56 लाखांची फसवणूक. कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार. मोदींच्या शपथविधीनंतर नागपुरात जल्लोष. फटाके फोडून मिठाई वाटत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा. मुंबईत दादरमधील टीटी परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे पाणी तुंबल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाडसह गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस. बोरिवलीच्या अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलं. नवी मुंबईतल्या जुईनगरसह बेलापूर परिसरामध्ये पावसाची हजेरी. नेरूळमधील शिरवणे भुयारी मार्गातही पावसाचं पाणी साचलं. मुंबईच्या विक्रोळी, घाटकोपरसह मुलुंडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. साकीनाका, पवई रोड परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या आगमनामुळे वातावरणामध्ये गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. नाशिकच्या देवळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका. उमराणे तिसगावात 25 कांद्यांचे शेड जमीनदोस्त. शेड कोसळल्यानं निवाऱ्यासाठी थांबलेल्या व्यक्तीचा मृत्यू. सोलापुरात मुसळधार पावसाची हजेरी. शहरामधल्या गणेशपेठ, मंगळवार बाजार परिसरामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं. काही घरांमध्येही पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. वाशिमच्या मालेगाव, कारंजा, मंगळूरपीरसह शिरपूरमध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे वाशिमकरांना मोठा दिलासा. उकाड्यापासून सुटका. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान. पावसाचा उन्हाळी पिकांना फटका. मात्र लागवड झालेल्या पिकांना फायदा होणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीबाग जमीनदोस्त. वाऱ्यामुळे तालुक्यातील 106 घरांची पडझड तर 272 विद्युत खांब कोसळले. धुळ्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. ओढे नालेही तुडुंब भरले. पेरणीच्या आधी पावसाचं आगमन झाल्यानं बळीराजा सुखावला. भंडारा जिल्ह्यामध्ये लाखांदूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. कापड दुकानावरील पत्रे उडाले. बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धानाचे पोते सुद्धा भिजले. जालन्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी जोरदार पाऊस. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. वर्धाच्या समुद्रपुरामध्ये कपाशीचं अनधिकृत बियाणं जप्त. 19,000 रुपयांचे 92 पॅकेट जप्त. कृषी विभागाची कारवाई. नाशिकच्या मनमाडमध्ये खरीप पूर्व मशागतीला वेग. पावसाची चाहूल लागताच शेतकरी वर्ग कामामध्ये गुंतला. यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. धाराशिवच्या वरुडा पवारवाडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यामधल्या अनेक भागात 150 पेक्षा जास्त टँकरनं पाणी पुरवठा सुरू. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. गोंदिया शहरामध्ये पाणी टंचाई कायम. ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी पुरवठा. निवेदन देऊनही पाणी टाकी दुरुस्त केल्याचा फटका.
नांदेडमध्ये महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त शोभायात्रा. शहरामधल्या चैतन्यनगर ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत काढण्यात आली शोभायात्रा. बदलापूरचे गणपती बाप्पा अमेरिकेला रवाना. चिंतामणी क्रिएशन्सकडून 80,000 इको फ्रेंडली गणेश मूर्ती परदेशामध्ये रवाना. परदेशातही साजरा होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोगद्यामध्ये अपघात. कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कुणीही जखमी नाही. राज्यामध्ये डेंग्यूचा धोका वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्येमध्ये 1.5 पट वाढ. पालघर, कोल्हापूरमध्ये प्रादुर्भाव जास्त. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यामुळे विक्रोळीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून केला जल्लोष साजरा. कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. नागपूर जिल्हा परिषदेमधील रखडलेली पदभरती पुन्हा सुरू. जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक, आरोग्यसेवक यासह 4 गटातील परीक्षा सुरू. 21 जूनपर्यंत चालणार परीक्षा. नागपूर शहरामधील अनेक भागामध्ये नाले सफाईचं काम अर्धवटच. शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदीसह नाल्यांची स्वच्छता अजूनही सुरूच. 15 जून आधी सर्व कामं पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. 40 गावातही मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या 40 गावकरांना दमदार पावसाची वाट पाहावी लागते. राज्यामध्ये पुढील 24 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा. विदर्भाला येलो तर सिंधुदुर्गला रेड अलर्ट. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामधल्या कांडा भागामध्ये बसवर दहशतवादी हल्ला. 10 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून दुःख व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या भ्याड हल्ला अत्यंत दुःखद. राहुल गांधींकडून भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ ट्विट. नीटच्या ग्रेस मार्कांची फेरतपासणी होणार. केंद्रीय शिक्षण खात्याकडून 4 सदस्यांची समिती स्थापन. नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती. नीट निकालाची सीबीआय चौकशी करा. विद्यार्थ्यांसह कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी. नीट परीक्षेच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याची सुद्धा मागणी. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यादरम्यान पॅलेस्टाईन समर्थकांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसच्या बाहेर केली निदर्शनं. आंदोलकांनी डोक्यावर हमासचे बँड बांधले आणि पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. बीजू जनता दलाच्या पराभवानंतर व्ही.के. पांडियन यांची राजकारणाला सोडचिठ्ठी. नवीन पटनायक पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही तर राजकारण सोडण्याची केली होती घोषणा. यानंतर आज पांडियन यांनी सक्रिय राजकारण सोडण्याची केली घोषणा. अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये विजयाची नोंद करणारी पूजा तोमर ठरली भारताची पहिली मिश्र मार्शल आर्ट फायटर. पूजानं यूएफसी लुईव्हिलमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये ब्राझीलच्या रायन डोस सॅन्टोसचा केला पराभव. पूजा पहिल्यांदाच सहभागी. अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदनाला जागा मंजूर. शरवी नदीजवळ 2 एकर जागा देण्यास यूपी सरकारची मंजुरी. मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती.